स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांची आज जयंती आपण साजरी करतो ते असे धर्मवीर संभाजीराजे। या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व संत महंत, उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले सर्व शिवप्रेमी बांधव, माता भगिनी आणि बंधूंनो, आज धर्मवीर संभाजीराजेंची जयंती साजरी करत असताना अत्यंत वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवून ही जयंती अत्यंत चांगल्या प्रकारे साजरी केली। जिल्ह्याला एक आदर्श आपल्याला कसा देता येईल, जयंती साजरी कशी केली पाहिजे। आपण बघतो महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना लोक कशा प्रकारे साजऱ्या करतात, पण महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण त्यांची जयंती कशी साजरी केली पाहिजे त्याचं आदर्श उदाहरण जर असेल तर आजचं या ठिकाणच्या ह्या जयंतीचं आहे। उमरीवासियांनी या ठिकाणी जी जयंती साजरी केली, सर्जेरावांनी या ठिकाणी अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी या जयंतीचं आयोजन केलं आणि ह्या जयंतीमध्ये लोकांना वेगवेगळे समाज उपयोगी या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, झेंडावंदन असेल, या ठिकाणी समाज प्रबोधन म्हणून गांधी महाराजांना या ठिकाणी बोलावून त्यांच्या पोवाड्यातून समाजाला दिशा देण्याचं काम या ठिकाणी सर्जेरावांनी केलेलं आहे। आणि आज या चौथ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवले। खरं म्हणजे ज्या राजाची आपण जयंती साजरी करायलो त्या राजाने आपल्यासाठी काय केलं, त्यांचे हाल किती झाले, अपेक्षा किती झाल्या, त्यांनी धर्म रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। छन्न विछिन्न त्यांचं शरीर झालं पण त्यांनी कुठं माघार घेतली नाही। असा आमचा राजा आणि त्या राजाची जयंती साजरी करत असताना अत्यंत चांगल्या प्रकारे आपण जयंती साजरी ही केलेली आहे। जिल्ह्याला एक दाखवून दिलेलं आहे, आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे की आमच्या ह्या राजाची जयंती कशी साजरी करायची। खरोखरच सर्जेराव आपल्या उमरीचं भूषण। खरं म्हणजे हा तरुण अत्यंत सामान्य कुटुंबातून जन्मला, सामान्य कुटुंबातून जन्मून अत्यंत गरिबीतून येऊन या तरुणांनी आज आपल्या भारतामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचं काम करून या मोठ्या प्रमाणामध्ये आज त्यांनी एक सुंदर अशी टीम बनवली। पूर्ण देशभरामध्ये यांचं सोशल मीडियाचं काम चालते आणि या सोशल मीडियाच्या कामामधून अनेक मोठमोठ्या लोकांसोबत त्यांचा संबंध येतो आणि या सगळ्या कामातून त्यांचं नॉलेज पण खूप मोठं वाढलेलं आहे। सर्जेराव आपल्याला मिळून या भागाला कसं पुढे नेता येईल, या भागातल्या गोरगरीब माणसाला न्याय कसा देता येईल या प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं। कारण आपल्या भागामध्ये अनेक गोरगरीब माणसं आहेत, गोरगरीब जनता आहे, सर्व जाती धर्मांची माणसं आहेत आणि या सगळ्या जाती धर्मांच्या माणसाला कसं पुढे नेता येईल आज आपण बघतो जग कुठे चाललंय। आणि मग आमचे लोक का जाऊ नयेत, आमचे लोक का मागे राहावेत, आमच्या राजाने काय स्वप्न पाहिलं होतं, आमच्या राजाचं जर स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं असेल तर आपल्यासारख्या चांगल्या विचाराच्या माणसाने या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपण आपल्या भागाला पुढे नेण्यासाठी काम केलं पाहिजे। तरच हे एवढ्या मोठ्या राजाची जयंती साजरी करण्याचं या ठिकाणी योग्य होईल। आज या राजांचे विचार घेऊन आपण ही जयंती साजरी केली। आपण व आपली सर्व टीम, आपला मित्र परिवार, या आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जिल्हाभरातून आलेल्या सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्याला आपण सुद्धा या जयंतीला आम्ही केलेल्या आव्हानाला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।